एका बिर्याणीच्या प्लेटची किंमत 370 रुपये आणि त्याच्या पुढच्याच वाक्यानंतर संपूर्ण इंटरनेटवर टीकेची झोड. पण याच एका वाक्याची किंमत एकाला नोकरी गमावून तर एका फेमस माणसाला देशभर ट्रोल होऊन मोजावी लागली. प्रणित मोरे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून हे नाव प्रचंड चर्चेत आहे. लोकांना हसवणारा, त्याच्या भन्नाट निरीक्षणांनी लाखो चाहत्यांची मनं जिंकणारा, बिग बॉसच्या घरातून घराघरात पोहोचलेला हा स्टँड अप कॉमेडियन अचानक एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. गुरुग्राम मधील एका त्याच्याच लाईव्ह कॉमेडी शो मध्ये हा प्रकार घडून आला. प्रेक्षक त्याच्या विनोदावर हसत होते, टाळ्या वाजवत होते आणि प्रणित मोरे आपल्या खास शैलीत लोकांशी संवाद साधत होता. पण अचानक एका प्रेक्षकानं केलेलं एक वादग्रस्त विधान ज्यानं संपूर्ण वातावरणच बदलून गेलं. काही सेकंदाची ती क्लिप सोशल मीडियावर आली आणि अक्षरशः इंटरनेटवर आग लागली. महिलांविषयीच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित झाले आणि प्रणित मोरेवर टीकेची जोड उठली. पण हा वाद इतक्यावरच थांबला नाही. त्या शो मधील वक्तव्य करणाऱ्या तरुणाची ओळख समोर आली, त्याच्या कंपनीवर दबाव वाढला आणि अखेर त्याला नोकरीही गमावी लागल्याचं समोर आलं. मंडळी, नेमकं गुरुग्रामच्या त्या शो मध्ये काय घडलेलं होतं? प्रणित मोरेने आपल्या माफीनाम्यात काय म्हटलं? एका व्हायरल क्लिपमुळे एका तरुणाची नोकरी कशी गेली आणि प्रणित मोरेच्या अशा कॉन्ट्रोवर्सीज चर्चेत काय येतात याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. मंडळी, प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन आणि प्रणित मोरे याचं नाव गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. हा वाद त्याच्या गुरुग्राम मधील एका क्राऊडवर्क शो मधून सुरू झाला. क्राऊडवर्क म्हणजे स्टेजवरून प्रेक्षकांशी थेट संवाद साधण्याचा प्रकार. अशाच एका संवादात प्रेक्षकांमध्ये बसलेल्या हिमांशू जांगडा नावाच्या तरुणानं त्याचा डेटिंगचा अनुभव सांगायला सुरू केला आणि त्यातून संपूर्ण प्रकरण पेटलं. या शो दरम्यान प्रणित मोरे त्या तरुणाशी डेट बद्दल बोलत होता. त्यावेळी हिमांशूने सांगितलं की तो एका मुलीसोबत डेटवर गेला होता. त्या मुलीच्या सांगण्यावरून त्यानं तिला सुमारे 370 रुपयांची चिकन बिर्याणी खाऊ घातली. त्यानंतर ती मुलगी घरी सोडण्यास त्याला सांगत होती. त्यावर त्यानं कथितपणे मी 370 रुपयांची बिर्याणी खाऊ घातली आहे, ती वसूल करणारच, अशा दोन अर्थी आशयाचं विधान केलं. अनेकांनी या विधानाचा अर्थ असा घेतला की मुलीला जेवण दिल्याच्या बदल्यात तिच्याकडून शारीरिक जवळीक किंवा लैंगिक उपकारांची अपेक्षा केली जाते. त्यामुळे लगेच सोशल मीडियावर संतापाची लाट उसळायला सुरुवात झाली. हा वाद फक्त त्या प्रेक्षकाच्या वक्तव्यामुळे झाला नाही. त्यानंतर अनेकांचा आरोप असा होता की प्रणित मोरेने त्या वक्तव्याला तात्काळ विरोध केला नाही, उलट तो या विधानावर हसताना दिसला आणि पीक गुरुग्राम कंटेंट अशी प्रतिक्रिया दिली. आणि हीच क्लिप त्याची सगळीकडे आता व्हायरल होऊ लागली आहे. त्यामुळे महिलांचा अवमान करणाऱ्या विधानाला प्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचा आरोप प्रणितवर सगळेजण करू लागले. सोशल मीडियावर हजारो लोकांनी त्याच्यावर टीका केली. काही इन्फ्लुएन्सर्स, कलाकार आणि सोशल मीडिया व्यक्तींनी देखील या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर वाद वाढत गेला तसा प्रणित मोरेवर माफी मागण्याची मागणी सोशल मीडियावर होऊ लागली. अखेर त्याने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे सार्वजनिक माफीनामा प्रसिद्ध केला. त्या माफीनाम्यात त्यानं स्पष्टपणे सांगितलं की प्रेक्षकांनी व्यक्त केलेली मतं त्याची स्वतःची मतं नव्हती. मात्र त्या क्षणी त्यानं हसण्याऐवजी किंवा संवाद पुढे नेण्याऐवजी ती टिप्पणी लगेच थांबवायला हवी होती. ते न केल्याची जबाबदारी त्यानं स्वीकारली. त्यानंतर त्यानं ही स्वतःची चूक असल्याचं मान्य केलं आणि मनापासून दिलगिरी व्यक्त केली. तसेच त्या संबंधित व्हिडिओज सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आल्याचं सांगितलं. त्यासोबतच भविष्यात अशा प्रसंगांना अधिक जबाबदारीने हाताळण्याचं आश्वासन देखील त्यानं दिलेलं आहे. पण मंडळी, प्रणितच्या माफीनाम्यानंतरही हा वाद शांत झाला नाही. व्हायरल क्लिप मधील तरुणाची ओळख सोशल मीडियावर उघड झाली आणि तो गुरुग्राम मधील एका डिझाईन कंपनीत काम करत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्या कंपनीच्या संस्थापक विवेक विश्वकर्मा यांच्याकडे शेकडो ईमेल्स, फोन कॉल्स आणि सोशल मीडिया संदेश पोहोचले. लोकांनी कंपनीला त्या कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. कंपनीने या प्रकरणाचा अंतर्गत आढावा घेतला. विशेष म्हणजे कार्यालयात काम करताना हिमांशूच्या वर्तनाविषयी कोणतीही तक्रार नव्हती. तिथल्या महिला कर्मचाऱ्यांसह अनेक सहकाऱ्यांनी त्याचं कार्यालयीन वर्तन व्यावसायिक आणि आदरपूर्ण असल्याचं सांगितलं. तरीही कंपनीच्या मते व्हायरल झालेल्या क्लिपमुळे संस्थेची प्रतिमा आणि कामाचं वातावरण डिस्टर्ब होत होतं. त्यामुळे अखेर कंपनीने त्याच्याशी संबंध समाप्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या संस्थापकांनी जाहीरपणे सांगितलं की क्लिपमधील विधानं कंपनीच्या मूल्यांशी सुसंगत नाही आहेत आणि म्हणूनच त्याला आम्ही कामावरून काढून टाकत आहोत. मंडळी, हिमांशू जांगडाने देखील नंतर सार्वजनिक माफी मागितल्याचं वृत्त आलं. त्यानं सोशल मीडियावरून माघार घेतली आणि त्याच्या वक्तव्यामुळे झालेल्या वादाबद्दल खेद व्यक्त केला. मात्र अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवण्यास नकार दिला. त्यामुळे हा विषय फक्त एका विनोदापुरता मर्यादित न राहता
कन्सेंट, महिलांबद्दलची मानसिकता, इंटरनेटवरील जबाबदारी आणि कॉर्पोरेट नैतिकता यांसारख्या मोठ्या चर्चांचा विषय बनला. या संपूर्ण प्रकरणानंतर पंडित मोरेच्या जुन्या वादांची ही चर्चा पुन्हा सुरू झाली. त्यातला सगळ्यात चर्चेत आलेला वाद म्हणजे सोलापूर मधला शो. काही वर्षांपूर्वी सोलापूरमध्ये झालेल्या त्याच्या स्टँडअप शो दरम्यान त्याच्या जुन्या व्हिडिओमध्ये वादग्रस्त विधानाचा बदला म्हणून प्रेक्षकांच्या एका गटानं गोंधळ आणि प्रणित मोरेवर हल्ला केलेला होता. त्यानंतर कार्यक्रमस्थळी तणाव निर्माण झाला आणि प्रणितला धमक्या तसेच गैरवर्तनाचा सामना करावा लागल्याचं त्यानं विविध मुलाखतींमध्ये सांगितलेलं होतं. त्यावेळी 10-12 जणांनी जबरदस्ती केली अशा आशयाची त्याची मुलाखतही चर्चेत आली होती. त्या घटनेचे जुने व्हिडिओज आणि मुलाखती आता पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र मंडळी, सध्याचा गुरुग्राम मधील हा वाद त्या जुन्या सोलापूर प्रकरणापेक्षा वेगळा आहे. सोलापूरमध्ये प्रणित स्वतः वादाचा बळी ठरल्याची चर्चा होती, तर गुरुग्राम प्रकरणात त्याच्यावर परिस्थिती योग्य वेळी न हाताळल्याचा आरोप झाला. त्यामुळे अनेक नेटिझन्सनी त्याच्या जुन्या आणि नव्या वादांची तुलना सुरू केली आहे. एकूणच 370 रुपयांची बिर्याणी या एका व्हायरल क्लिपने प्रेक्षक हिमांशू जागळाची नोकरी केली. प्रणित मोरेला सार्वजनिक ठिकाणी माफी मागावी लागली आणि सोशल मीडियावर कन्सेंट, महिलांचा सन्मान आणि विनोदाच्या मर्यादा यावर राष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली. आजही या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होते आणि स्टँडअप कॉमेडी क्राऊड वर्क करताना कलाकारांनी कोणती जबाबदारी घ्यावी हा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आलाय. बाकी मंडळी, प्रणित मोरेच्या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेषभरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.